मित्रमैत्रिणी, काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांना न्यूमरोलॉजी मधून हे समजतं की त्यांचा निवडलेला जोडीदार हा त्यांच्यासाठी कम्पॅटेबल आहे. पण समजा त्यांचं लग्न झालेलं असेल तर मग काही करू शकत. मग अशा वेळेला काय करायचं? हेच तर महत्वाचं आहे ना. इथे सर रोल येतो न्यूमरोलॉजीचा. न्यूमरोलॉजी मधून जेव्हा आपल्याला समजतं की यामध्ये आपल्याकडून काही गोष्टी चुकल्या आहेत, तर ठीक आहे, आता आपण समजून घेतल्यामुळे अधिक सावधपणे, अधिक प्रयत्नपूर्वक ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात त्यात थोडासा आपल्याला जास्त प्रयत्न करावा लागणार आहे, थोडा संघर्ष पण होऊ शकतो. पण हे नातं टिकवणं फक्त आपल्या हातात आहे. कारण आपले प्रयत्न आणि आपली विल पॉवर, म्हणजेच आपली इच्छाशक्ती, हेच सगळं काही आपल्याला आणून देणार आहे, तेच टिकवणार आहे. त्यामुळे न्यूमरोलॉजी हे एक सायन्स आहे, पण त्या सायन्सच्या माध्यमातून आपण ते कसं आपल्या आयुष्यामध्ये वापरायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, आजचे जे युवा आहेत की ज्यांचं वय 25 ते 35 मध्ये आहे, अशांसाठी याचा खूपच चांगला उपयोग होणार आहे. कारण याच वयामध्ये खूप मोठे मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतले जातात. निर्णय जर तुमचे योग्य झाले तर तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येण्यापासून थांबतील आणि तुमची प्रगती नक्कीच होऊ शकेल, अर्थात प्रयत्न केले तर. मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. धन्यवाद.